आपण आता कन्सेप्ट ऑफ अगटतंत्राच्या सेकंड पार्टमध्ये बघत आहोत की डिफरन्स काय आहे पॉयझन, विनोम आणि टॉक्झिनमध्ये. तर पॉयझन काय डेफिनेशन काय सांगितलं आहे? पॉयझन इज आयदर अ natural or synthetic compound which able to produce a nauseous, morbid or fatal effect on living cell or body when adequate amount are taken or given. ठीक आहे. तर एक्झाम्पल काय याचं पॉयझनचं? तर आर्सेनिक, मर्क्युरी, पॉलिनियम. ठीक आहे. ऑल ड्रग्स, जर आपण एखादे ड्रग्स असेल तर आपण जर ओव्हरडोसमध्ये घेतलं तर ते पण काय ॲक्ट करते ॲज अ टॉक्झिन किंवा पॉयझन आपल्या बॉडीमध्ये ॲक्ट करते. द सोर्स ऑफ एक्सपोजर काय आहे? तर काय म्हणते? एंटर इन द बॉडी बाय द स्वॉलोविंग, इनहेलिंग किंवा ॲब्झॉर्प्शन थ्रू दी स्किन. ठीक आहे. नंतर क्लासिफिकेशन काय म्हटलेलं आहे? बेस ऑन द ओरिजिन पॉयझन दोन टाईपचे सांगितले. कोणकोणते? नॅचरल पॉयझन आणि सिंथेटिक पॉयझन. ठीक आहे. आता आपण बघू याच्यामध्ये लिंक काय आहे पॉयझन, टॉक्झिन आणि विनोममध्ये. तर काय म्हटलेलं आहे इथं? ऑल पॉयझन्स आर टॉक्झिन्स. एक्झाम्पल केलेलं आहे आर्सेनिक इज अ पॉयझन बट नॉट अ टॉक्झिन. नंतर याच्या ओरिजिन काय आहे पॉयझनचा? तर either बायोलॉजिकल किंवा केमिकल सबस्टन्स असू शकतात. नंतर हार्मफुलनेस काय आहे? तर बोल हार्मफुल पण असू शकते किंवा युजफुल असू शकते ह्युमनला. जे व्हेरियस पेस्टिसाइड्स असतात, हर्बिसाइड्स आहेत, इन्सेक्टिसाइड्स आहेत, तर ते काय असतात जे ह्युमनसाठी काय आहेत तर युजफुल पण आहे. ठीक आहे. नंतर युजेस काय आहेत? तर ॲज अ पेस्टिसाईड आपण यूज करतो पॉयझनला, हर्बिसाइड्स म्हणून यूज करतो, इन्सेक्टिसाइड्स, रोडेंटिसाइड्स जे असतात त्याच्यामध्ये आपण कशाचा यूज करतो असतो तर पॉयझन्सचा. अवेलेबिलिटी काय आहे? तर मोर अवेलेबिलिटी आहे दॅन द टॉक्झिन्स. ठीक आहे. आता आपण याच्यामध्ये सेकंड बघू की टॉक्झिन्स. टॉक्झिन्स काय असतात? तर फॉर्म विदिन द लिव्हिंग सेल or the microorganisms and causes injuries or hamper the normal biological function in other living cell or microorganisms. त्याच्यामध्ये एक्झाम्पल काय दिलेलं आहे? तर बॉटुलिनियम टॉक्सिन A and D. ठीक आहे. एकच एक्झाम्पल बघू आपण याच्यामध्ये. नंतर सोर्स ऑफ एक्सपोजर काय आहे त्याचं? फॉर्म विदिन द लिव्हिंग सेल्स और मायक्रो ऑर्गॅनिझम. क्लासिफिकेशन काय दिलं आहे? बेस ऑन द नेचर ऑफ ओरिजिन काय दिलं आहे? दोन टाईप्स दिले आहेत. कोणते? एंडोटॉक्झिन्स आणि एक्झोटॉक्झिन. नंतर आपण याच्यामध्ये बघू याच्यामध्ये आता लिंक काय आहे? तर ऑल टॉक्झिन्स आर पॉयझन. फॉर एक्झाम्पल बेट्राकोटॉक्झिन्स. हे जो पार्ट आहे काय असायचं डार्ट फ्रॉगचा हा पार्ट आहे तो ॲक्ट करते ॲज अ टॉक्झिन आणि पॉयझनसुद्धा. नंतर ओरिजिन काय आहे? तर याचं बायोलॉजिकल ओरिजिन असू शकते किंवा केमिकल ओरिजिनसुद्धा असू शकते. हार्मफुलनेस काय? तर व्हेरी हार्मफुल टू द ह्युमन बट दे आर बेनिफिशियल फॉर ओरिजिनेटर ॲनिमल, प्लांट और लिव्हिंग सेल और मायक्रो ऑर्गॅनिझम. म्हणजे त्यांना ते यूजफुल आहे. जसं की अपिटॉक्झिन्स असते कशामध्ये? हनी बीजमध्ये. तर ते काय ॲक्ट करते त्याच्यामध्ये? तर यूजफुल आहे त्यांना ते. नंतर युजेस काय आहे? तर प्रिडेशन आणि केमिकल डिफेन्सेसमध्ये याचा यूज करतात. अवेलेबिलिटी काय आहे? तर लेसर अमाऊंट ॲज कम्पेअर टू द पॉयझन. ठीक आहे. आता आपण बघू याच्यामध्ये थर्ड पॉईंट आहे आपला इम्पॉर्टंट काय आहे? विनोम. विनोम आणि याच्यामध्ये काय डिफरन्स आहे? तर विनोम काय तर पॉयझनस सिक्रिशन ऑफ ॲन ॲनिमल. नंतर एक्झाम्पल काय दिलं याचं? विनम्सचे ॲनिमल्स असतात जसं की स्नेक्स, इन्सेक्ट्स. तर सोर्स ऑफ एक्सपोजर काय याचा? विनोम्सचा तर एंटर्स इन द बॉडी बाय द स्पेशलाइज ग्लँड्स. कोणकोणत्या? जसं की ज्या एखादा ॲनिमल असेल त्यामध्ये असतात स्पाईन्स असू शकतात, टीथ्स असू शकतात, स्टिंग असू शकतात किंवा अदर पिअर्सिंग डिव्हायसेस जे असतात त्याच्या थ्रू काय करतात ते आपल्या बॉडीमध्ये एंटर होते. ते क्लासिफिकेशन काय झालं तर 4 मेजर टाईप सांगितले आणि ते कोणकोणते? न्यूरोटॉक्झिन, सायटोटॉक्झिन, मायोटॉक्झिन्स आणि हिमोटॉक्झिन्स. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये विनोम का लिंक काय दिलेली आहे पॉयझन, टॉक्झिन आणि विनोममध्ये? तर ऑल विनोम्स काय म्हणते? आर नॉट पॉयझनस. ठीक आहे. म्हणजे सगळेच विनोम काय असतात? पॉयझनस नसतात. तर ओरिजिन काय सांगितलं याचं? नॅचरल सोर्सेस ऑफ बायोलॉजिकली ॲक्टिव्ह मॉलिक्युल्स. हार्मफुलनेस काय सांगितलं आहे? बोथ हार्मफुल अँड युजफुल टू द ह्युमन. एक्झाम्पल तर बी जे आहे त्याच्यामध्ये काय असते? विनोम असते. तर तो आपण काय म्हणू शकतो? ॲज अ पेन रिलिव्हर म्हणून देऊ शकतो ह्युमनमध्ये. युजेस काय तर यूजिंग कॅन्सर ट्रीटमेंट, नंतर पेन किलर यूज करू शकतो, नंतर हार्ट डिसीजेसमध्ये त्याचा यूज करतात विनोम्सचा. नंतर अवेलेबिलिटी काय तर लेसर अमाऊंटमध्ये. ठीक आहे. आता आपण याच्यामध्ये बघू सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक काय सांगितलं? सेकंड इम्पॉर्टंट टॉपिक याच्यामध्ये यांनी तर हा काही एवढा इम्पॉर्टंट टॉपिक नाही आहे. डिफरंट रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन तिथं आपल्याला माहिती आहे इंटरल रूट, परेंटल रूट. ठीक आहे. तर आपण बघू याच्यामध्ये नेक्स्ट इम्पॉर्टंट टॉपिक काय जो आपल्याला एक्झाममध्ये सुद्धा विचारला जातो. त्याच्यामध्ये बघू आता की फॅक्टर मॉडिफाईंग द ॲक्शन ऑफ पॉयझन काय काय. त्याच्यामध्ये काय कशावर डिपेंड करते ॲक्शन ऑफ पॉयझन? एखाद्याने समजा पॉयझन इनहेल केलं किंवा इंजेस्ट केलं तर ते कशावरती डिपेंड करते? फॅक्टर्सवरती. तर एजवरती डिपेंड करते कारण जे ओल्ड पीपल असतात, ओल्ड एज पीपल ते कसे असतात? मोअर प्रोन असतात टू द पॉयझनस सबस्टन्स किंवा चिल्ड्रन्स असतात ते. नंतर स्टेट ऑफ हेल्थ. हेल्दी पर्सन कॅन टॉलरेट पॉयझन बेटर दॅन अ पर्सन सफरिंग फ्रॉम अ डिसीज. ठीक आहे. द जेंडर. त्याच्यामध्ये जेंडरमध्ये काय सांगितलं आहे? फिमेल कशा असतात? मोर सेन्सिटिव्ह सांगितलेलं आहे. ठीक आहे. नंतर स्लीप अँड इंटॉक्झिकेशन. जर आपण एखादं पॉयझन इंजेस्टेड करून जर आपण स्लीप म्हणजे झोपी गेलो तर काय होते? त्याची ॲक्शन कशी होते? तर डिलेट होते. नंतर टॉलरन्स सांगितलं आहे की आपण जर रेग्युलर त्याचं ॲडमिनिस्ट्रेशन केलं त्याच्यामध्ये काय होतं? आपल्या बॉडीला काय होतं? त्याची टॉलरन्सी होते.
नंतर इडिओसिक्रेन्सी, त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, इन दिस कंडिशन देर इज अन इनहेरंट हायपर सेन्सिटिव्ह टुवर्ड द ड्रग ऑर फूड रिझल्टिंग इन द व्हेरियस टॉक्सिक इफेक्ट. त्यामध्ये काय सांगितलेलं आहे, जे ॲशियन लोक असतात त्यांच्यामध्ये काय जे सल्फा ग्रुप ऑफ ड्रग्स असतात त्याची काय ॲलर्जी सांगितली आहे ड्यू टू हेरिडिटरी कंडिशन. नंतर डोसेसमध्ये काय आहे ते, इफ क्वांटिटी ऑफ पॉयझन इज मोअर देन विथ द मोर विल बी द टॉक्सिक इफेक्ट. नंतर स्टेट ऑफ हे सांगितलं आहे, जर गॅसेस किंवा वेपर स्टेटमध्ये असेल एखादं पॉयझन तर त्याचा इफेक्ट कसा होतो, फास्ट होतो दॅन द लिक्विड स्टेट. ठीक आहे. नंतर केमिकल कॉम्बिनेशन, द ॲक्शन डिपेंड्स अपॉन द केमिकल कॉम्बिनेशन दॅट विल अल्टर द सोलेबिलिटी ऑफ द पॉयझन इन द बॉडी. नंतर मेकॅनिकल कॉम्बिनेशन सांगितलं. नंतर रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन, आपण कोणत्या रूटने ते ॲब्झॉर्ब करत आहे त्याच्यावर सुद्धा ते डिपेंड करतं. जसं की एखादी इंज्युअर्ड स्किन असेल तर ती कशी असते, लवकर जे पॉयझन आहे त्याला कशी करते, लवकर ॲब्झॉर्ब करते दॅन दी इंटॅक्ट स्किन. नंतर काय म्हटलं आहे, मोड ऑफ ॲक्शन. ठीक आहे. नंतर ॲडिटिव्ह इफेक्ट सांगितले, जसं सिनर्जिझम सांगितलं याच्यामध्ये. नंतर एंटागोनास्टिक ॲक्शन सांगितलेली आहे. नंतर स्टेट ऑफ स्टमक, म्हणजे प्रेझेंट ऑफ फूड स्टफ, म्हणजे जर स्टमकमध्ये आपल्याला फूड प्रेझेंट असेल ते काय करते, त्याला डायल्यूट करणार आहे, त्याच्यामुळे त्याचं ॲक्शन कशी होणार, थोडीशी स्लो डाऊन होणार आहे. ठीक आहे. किंवा फॅटी फूड प्रेझेंट असेल त्याच्यामुळे सुद्धा काय होणार आहे, त्याची ॲक्शन डिले होणार आहे. नंतर कम्युनिटी ॲक्शन सांगितलेली आहे. ठीक आहे. आता आपण याच्यामध्ये बघू विष संकट म्हणजे काय. आपल्याला विचारतात खूपदा विष संकट म्हणजेच काय. विष संकट म्हणजेच काय, जेव्हा केव्हा जर विषाचा प्रभाव वाढवणाऱ्याचे कारणं असतात, जसं की विष प्रकृती, विषकाल, अन्न, दोष, दुष्य आदीची उपस्थिती असेल आणि हे एकसाथ प्रेझेंट असेल एखाद्या प्राण्यामध्ये, त्याला काय म्हणतो आपण, विषसंकट. नेक्स्ट मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक याच्यामध्ये वेग काय. वेग काय आहे, तर आपल्या आयुर्वेदाने सांगितलं सप्तधातू आहे, तर त्याच्यामध्ये जी एक कला असते, प्रत्येक 2 धातूच्यामध्ये काय असते, एक कला असते. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण जर एखाद्या विषाचं सेवन केलं तर काय होतं, तो प्रत्येक धातूमध्ये क्रमाने दुसऱ्या धातूला काय करत असतो, तर दूषित करत असतो. ठीक आहे. त्यालाच काय म्हणतो आपण, वेग. आता वेगांतर म्हणजेच काय. वेगांतर म्हणजेच काय म्हटलेलं आहे ना, जर वायूच्या प्रभावामुळे काय होतं, विष काय होते, एका कलेमधून दुसऱ्या कलेमध्ये जाण्याला जो वेळ लागतो त्याला काय म्हणतो आपण, वेगांतर. नंतर विषवेग किती सांगितली, तर तिथं आपल्याला MCQ सुद्धा विचारतात विषवेगमध्ये. तर आचार्य सुश्रुती किती सांगितले, 7 आणि चरकने किती सांगितलेले आहेत, 8 वेग सांगितलेले आहेत. आता याच्यामध्ये यांनी काय सांगितलेलं आहे की चरकानुसार विषवेगाचे लक्षणसुद्धा विचारतात आपल्याला. त्याच्यामध्ये 2 दिलेले आहेत त्यांनी, पशुमध्ये काय दिसतात आणि पक्ष्यामध्ये काय दिसतात. तर पशुमध्ये किती सांगितले यांनी, 4 वेग सांगितले. पहिले काय होतं, तर त्यांना चक्कर येतात. सेकंड काय सांगितलं, तर पशु कापणे लागते, म्हणजे त्यांना काय होते, कंपन निर्माण त्यांच्या शरीरामध्ये. तिसऱ्या वेगामध्ये काय सांगितलं आहे, तर ते उदासीनता म्हणजे निष्क्रियता उत्पन्न होते. नंतर 4th वेगमध्ये काय सांगितलेलं आहे, तर त्यांची जी श्वासाची गती आहे ती काय होते, वाढते आणि लास्टला काय त्याचा मृत्यू होतो. नंतर पक्षामध्ये काय सांगितले, ते 3 वेग सांगितले. पक्षी छोटे छोटे असतात, लक्षात ठेवायचे. त्याच्यामध्ये किती वेग सांगितले, 3. पहिले काय होते, तो चिंतायुक्त होतो. सेकंड याच्यामध्ये काय, त्याला चक्कर यायला लागतं. तिसऱ्या याच्यामध्ये काय होतं, अंगढीला पडते आणि काय होतं, त्याचा मृत्यू होतो. तर शंकाविष म्हणजे काय. शंकाविष म्हणजे काय असते, एखाद्या व्यक्ती सपोज एखाद्या अंधारा खोलीतून जाते किंवा अंधारा ठिकाणातून जाते, त्याच्यावर काय त्याच्या पायाला खिडा वगैरे काही टुसलं, त्याला काय वाटतं, आपल्याला कोणत्या तरी जे पॉयझनस ॲनिमल आहे त्याने काय केलं, बाईट केलं त्याला. तेव्हा त्याला त्याची जी बॉडी त्याच्यामध्ये कोणते लक्षण उत्पन्न होतात, तर त्याला ज्वर, वेदना, शोध, अतिसार, छर्दी, म्हणजे विष नसताना सुद्धा त्याला काय होते, तर ती लक्षणं आपोआपच त्याच्या बॉडीमध्ये जनरेट होतात. त्याला काय म्हणतो आपण, शंकाविष. ठीक आहे. म्हणजे लक्षणं सगळे कशी असतात, तर मानसिक लक्षणं असतात. ठीक आहे. आता आपण याच्यामध्ये चिकित्सा बघू शंकाविषयाची काय, तर त्याला काही नाही, फक्त त्याला काय द्यायचं, आपण सांत्वना द्यायची. नंतर त्याला शुद्ध गंधक प्यायला द्यायचं, द्राक्ष, मधु, शहद असं मिळवून त्याला काय करायचं, पाण्यामध्ये मिळून त्याला त्याच्या अंगावर शिंपडायचं. ठीक आहे. नंतर विषाचे उपद्रव सांगितलेले, चरकानुसार काय काय सांगितले विषाचे उपद्रव, निलेष्टा, दंतशैथिल्य, केशपतन, अंगभंग, विक्षेप आणि लोमहर्ष. नंतर आचार्य सुश्रुतने काय सांगितलेले आहे, तर तो आपला जो जीव आहे ती कशी होते, श्वेतवर्णाची होते. नंतर नासा आणि स्वरभंग होतो. दंशस्थान कसं होतं, कृष्णवर्णाचं होतं. नंतर तिथं काय होतं, शोध उत्पन्न होतो. अनुस्तंभ, मुखामध्ये काय होतं, लालास्त्राव होतो. उन्माद लक्षणं काय होतात, उत्पन्न होतात. ठीक आहे. आपल्याला अष्टांग संग्रहसुद्धा विचारतात कधी कधी. आता लास्ट इयरला क्वेश्चन आला होता की अष्टांग संग्रहानुसार विषयाचे उपद्रव लिहा, तर किती सांगितले, MCQ सुद्धा येतो याच्यामध्ये. किती सांगितले, 16 सांगितलेले आहे. काय काय त्याच्यामध्ये, ज्वर, कास, वमन, श्वास, हिक्का, अतितृष्णा, मूर्छा, अतिसार, मलावरोध, अनाह, बस्तीशूल, शिरशूल, शोध, उती, रक्तस्राव आणि वातप्रकोप. ठीक आहे. इम्पॉर्टंट आहे ते थोडंसं लक्ष द्यायचं. नंतर विषपित्ताचे लक्षण सांगितलं. विषपित्ताचे लक्षण काय सांगितले, ज्याने समजा विष पिलेलं आहे त्याच्यामध्ये काय लक्षणं दिसतात, तर त्याच्यामध्ये काय होतं, मुखावरून त्याच्या फेन येतो. नंतर वमन होते, त्याला अतिसार होतो, आधमान होतो. नंतर त्याच्या डोळ्यातून काय होते, उष्ण अश्रुधारा वाहतात. नंतर विवर्णता, नंतर उत्साह, नंतर अंगामध्ये काय होते, त्याची शिथिलता उत्पन्न होते. त्याला आपण काय समजू शकतो, यांनी विषाचं पान केलेलं आहे. आता विषमुक्त लक्षण काय काय, आपण आधी काय बघितलं, विषपित्त लक्षण. विषमुक्ती लक्षणमध्ये काय पडते, तर जिव्हामध्ये त्याचा रस उत्पन्न होते. नंतर काय होते, त्याच्यामध्ये वर्ण, इंद्रिय, चेष्टा आणि मन काय होते, प्रसन्न होते.
ठीक आहे. नंतर काय म्हणते विरुद्ध आहार, क्रोध, अद्वेषण, अनशन, भय, परिश्रम, व्यवहार, दिवा स्वप्न आदी कर्म करायला तो आधी कर्म नाही करायला पाहिजे म्हणते. ठीक आहे. नंतर आपण याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे हे प्राण्यांमध्ये विषवेगाचे लक्षण काय काय. जर आपल्याला माहिती आहे वेग किती असतात प्राण्यांमध्ये, तर 8 वेग सांगितले. किती वेग सांगितलेले आहे इथं? 8 वेग सांगितले. तर 8 वेगामध्ये काय होतं, आपला एक एक धातू काय होतो दूषित होत असतो. तर ते दूषित झाल्यानंतर काय काय लक्षणं उत्पन्न होतात तर ते दिलेलं आहे. ठीक आहे. इम्पॉर्टंट आहे आपल्याला SQ विचारतात. हा काय म्हटलं आहे, प्रथम वेगामध्ये काय होतं तर रसधातूची दृष्टी झाल्यामुळे काय होतं, काय उत्पन्न होते आपल्या याच्यामध्ये, तर तृष्णा, मोह, नंतर दात काय होतात आम्ल होतात, नंतर मुखाचं काय होतं लालास्त्राव होतो, वमन येतो, सुस्ती उत्पन्न होते. नंतर द्वितीय वेगामध्ये काय होतं तर रक्तधातू दूषित होतो. आपण पहिल्या याच्यामध्ये बघितलं काय कोणता धातू दूषित झाला तर रसधातू. इथं काय दूषित झाला फर्स्ट वेगामध्ये रसधातू. सेकंड वेगामध्ये काय झालेलं आहे तर रक्तधातू दूषित झालेलं आहे. तर रक्तधातू दूषित झाल्यानंतर काय लक्षण उत्पन्न होतात तर सिरदर्द, म्हणजे डोके दुखणे, नंतर चक्कर येणे, नंतर काय होते कपकपी, नंतर झुंभा इत्यादी लक्षणं उत्पन्न होतात. तृतीय वेगामध्ये काय होतं तर मांस धातू. ठीक आहे. पहिल्याच्यामध्ये रस, नंतर रक्त, नंतर मांस धातू काय होते तर शरीरावर छोटे छोटे चकत्ते उत्पन्न होतात, कंडू, शोध उत्पन्न होते, कोट उत्पन्न होते. नंतर चतुर्थ वेगामध्ये काय होते वमन, दाह, नंतर काय म्हणते जे अंगभंग होतो, नंतर मूर्छा उत्पन्न होते. पंचम वेगामध्ये काय होते इम्पॉर्टंट आहे दृष्टिमंडल दूषित होते. ठीक आहे. याच्यामध्ये काय सांगितलं चतुर्थ वेगामध्ये वात आदी दोष सांगितलेले आहेत. नंतर पंचम वेगामध्ये काय सांगितलं दृष्टिमंडल. त्याच्यामध्ये काय होते ती आपल्या डोळ्यासमोर काय होते अंधारी येते. ठीक आहे. नंतर षष्ठ वेगामध्ये काय सांगितलं तर हिचके उत्पन्न होते, हिक्का. ठीक आहे. इथं काय उत्पन्न होते तर हिक्का उत्पन्न होते. नंतर काय सांगितलं यांनी की सप्तम वेगामध्ये काय सांगितलं स्कंदभंग. अष्टम वेगामध्ये काय होते श्वासावरोध होऊन काय होतो मृत्यू होतो. ठीक आहे. आता आपण याच्यामध्ये बघू की स्थावर विषामुळे काय काय होतं. याच्यामध्ये स्थावर विषयाचे जे आपण बघितले 10 अधिष्ठान काय काय त्याच्यामध्ये मूलविष, पत्र, फल, पुष्प, त्वकसार, निर्यास, क्षीर, धातू, कंद. तर मूळ विषामुळे काय होतं ऐठण आणि प्रलाप. नंतर पत्रामध्ये जुंभा, फलामध्ये काय होते दाह आणि अन्नामध्ये अरुची, पुष्पामध्ये काय होते वमन, आधमान, मोह, त्वकसारमध्ये काय होते मुखदुर्गंध आणि कठोरता, निर्यासमध्ये मुळे काय होते कफस्त्राव होतो, क्षीरामुळे काय होतं मुखामधून फेन उत्पत्ती होते. नंतर धातू जर केला असेल त्याच्यामध्ये काय होते मूर्छा, कंद जर आपण सेवन केलं असेल त्याच्यामुळे काय होते तर वरच्यासारखेच काय होते सगळे लक्षण याच्यामध्ये उत्पन्न होतात. आता आपण याच्यामध्ये बघू की चिकित्सा काय आहे. प्रथम वेगामध्ये आपल्याला सप्तम वेग जे सांगितले आहे त्याची चिकित्सा काय काय द्यायची. तर प्रथम वेगामध्ये लक्षण काय आपल्या याच्यामध्ये दिली सांगितलेलं जिव्हा, शाव, जडता, श्वास, मूर्छा आणि वमन. चिकित्सा काय सांगितली त्याच्यामध्ये शीतल जलाने परिक्षेप करायचा, मधु, घृत आणि अगतपान सांगितलेलं आहे. नंतर सेकंड वेगामध्ये काय सांगितलं की कंपन, दाह, हृदयपीडा. त्याच्यामध्ये चिकित्सा काय सांगितले वमन आणि विरेचन सांगितलेले. तृतीय वेगमध्ये काय होते की आमाशयामध्ये तीव्र शूल. त्याच्यामध्ये काय सांगितले चिकित्सा अगतपान द्यायचं, नस्य आणि अंजन. ठीक आहे. इम्पॉर्टंट आहे हे आपल्याला विचारतं स्थावर विषयाचे वेगानुसार लक्षण आणि चिकित्सा लिहा. हा SCQचा टॉपिक येऊ शकतो तुम्हाला. नंतर काय सांगितलं चतुर्थ विभागामध्ये हिक्का आणि श्वास काय स्नेहमिश्रित अगतपान. पंचमध्ये काय सांगितलं पक्वाशयामध्ये पीडा. ठीक आहे. मधुवैष्टिक वाद सांगितलेला आहे, शहद मिलाकर पान सांगितलेलं आहे. षष्टम वेगात काय सांगितलं तीव्र अतिसार. त्याच्यामध्ये काय सांगितलं तीव्र अतिसाराची चिकित्सा द्यायची आणि अवपीडन नस्य. नंतर सप्तम वेगामध्ये काय सांगितलं श्वासावरोध होऊन मृत्यू होतो. त्याच्यामध्ये चिकित्सा काय इम्पॉर्टंट आपल्याला कधी कधी MCQसुद्धा येतो इथे की सिर पर कागपत का चिन्ह बनाकर रक्त मिश्रित मांस खाने से क्या होता है. तर त्यामध्ये काय देतो आपण तर अवपीडन नस्य देत असतो. ठीक आहे. हे मी याच्यामध्ये जेवढं सांगितलं एवढंच इम्पॉर्टंट आहे. तुम्ही फक्त एवढंच करा. मी जे SCQचे टॉपिक सांगितलेलं आहे किंवा जे MCQ सांगितलेलं आहे त्याच्या बाहेरचं काही येणार नाही. ठीक आहे.